श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आज मागशील ती इच्छा पूर्ण होईल. पण ते पुढे हळू आवाजात सांगतात, इच्छा मागताना मन स्वच्छ ठेव, लोभ नको, द्वेष नको, फक्त चांगुलपणा हवा. कारण देवाला शब्द नाही, मन दिसतं. तू आज जे काय मागशील ते फक्त तुझ्यासाठी नको मागू, तर तुझ्या घरासाठी माग, तुझ्या आईवडिलांसाठी माग, तुझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माग. स्वामी समर्थ म्हणतात, मोठी इच्छा पूर्ण झाली तर नम्र राहा, कारण नम्र माणसाचं सुख टिकतं. आज जर तू पैशासाठी मागशील तर त्यासोबत शहाणपणाही माग. आज जर यशासाठी मागशील तर त्यासोबत संयमही माग. आज जर आनंदासाठी मागशील तर त्यासोबत शांतताही माग. कारण फक्त एक गोष्ट मिळाली आणि बाकी नसली तर पूर्ण आनंद मिळत नाही. स्वामी समर्थ सांगतात, तुझी इच्छा पूर्ण होण्याआधी तुझं मन तयार होणं महत्त्वाचं आहे. तू आधी स्वतःला विचार, मी खरंच तयार आहे का? मी कृतज्ञ राहीन का? मी इतरांसोबत आनंद वाटून घेईन का? तर उत्तर हो असेल तर तुझ्या इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा आहे. आज डोळे मिटून शांत बस, मनात एकच इच्छा धर, ती स्पष्ट पहा आणि मग विश्वासाने सोडून दे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याला विश्वास असतो त्याला घाई नसते. तू घाई करू नकोस, देवाची वेळ अचूक असते. तुझ्या आयुष्यात आता चांगले घडण्यासाठी सगळ्या गोष्टी जुळत आहे. कदाचित तुला अजून दिसत नाही, पण काम सुरू आहे. आता तुझ्या घरात लवकरच आनंदाचं वातावरण निर्माण होईल. तुझ्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, तुझ्या डोळ्यात आता मनात हलकेपणा येईल. स्वामी समर्थ आशीर्वाद देतात, तुझ्या इच्छांना आता योग्य दिशा मिळू दे, तुझ्या कष्टांना यश मिळू दे, तुझ्या घरात सुख नांदी आता नांदो. आणि त्यामुळे आता बाळा आज विश्वास ठेव, आज सकारात्मक बोल, आज प्रेमाने वाग. इच्छा पूर्ण होईल, पण त्यापेक्षा मोठं म्हणजे तुझं मन आनंदाने भरून जाईल. बाळा तू किती दिवसांपासून एकच गोष्ट मनात धरून बसला आहेस. रात्री झोपताना तीच इच्छा, सकाळी उठताना तोच विचार. कधी पैशासाठी आता प्रार्थना केली, कधी नोकरीसाठी, कधी घरातील शांततेसाठी, कधी एखाद्या नात्यासाठी. आज स्वामी समर्थ सांगतात, जर तुझी इच्छा जर स्वच्छ असेल, कुणाचं वाईट नको असं म्हणत असेल, तर ती आता पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. पण बाळ एक गोष्ट लक्षात ठेव, देव इच्छा पूर्ण करतो पण त्याच वेळी धडा पण देतो. जर तू फक्त स्वतःसाठी मागशील तर आनंद आता थोड्या वेळातच असेल, पण जर तू सगळ्यांच्या भल्यासाठी मागशील तर कृपा कायम राहील. आज डोळे मिटून मग, भीती न ठेवता मग, लाजू नकोस. देवाजवळ आपण आता लहान मुलं असतो. स्वामी आता मला हे हवं आहे असं साधं बोल, मोठे मोठे शब्द नकोत, फक्त मन खरं हवं. तुझ्या घरात काही दिवसांपासून जड वातावरण आहे, कोणी बोलत नाही, कोणी समजून घेत नाही. आज माग, स्वामी माझ्या घरात प्रेम द्या. पैसा नंतर येईल, यश नंतर येईल, पण घरात प्रेम असेल तर सगळं सुंदर होईल. बाळा तू इतका तर थकला आहेस की कधी कधी वाटतं बसून रडावं, पण रडताना पण आता तू मनात आता रडतोय. स्वामी म्हणतात, तुझं रडणं ऐकलं आहे, तुझा आवाज मला पोहोचतोय. आज जर तू मनापासून इच्छा मागितली तर त्या इच्छेच्या दिशेने घटना हलू लागतील. कधी एखादा फोन येईल, कधी एखादी चांगली बातमी, कधी एखादी अनपेक्षित मदत. तुला वाटेल योगायोग आहे, पण तो योगायोग नाही, ती कृपा आहे. पण बाळा इच्छा पूर्ण झाली तर बदलू नकोस, नम्र राहा, कृतज्ञ राहा. स्वामी म्हणतात, आनंद मिळाला की देव विसरू नकोस. तुझ्या आयुष्यात एक मोठं आता स्वप्न आहे, ते कदाचित स्वतःचं घर, आता कदाचित चांगली नोकरी, कदाचित कुटुंबाचं सुख. आता त्या तर स्वप्नांवर विश्वास ठेव, मनात शंका आणू नको. कारण शंका म्हणजे भीती आणि भीती म्हणजे अडथळा. विश्वास म्हणजे शक्ती आणि शक्ती म्हणजे यशाचा मार्ग. तुझ्या घरात एखादी व्यक्ती खूप शांत झाली आहे, तिच्या मनात खूप काही आहे. आज मग स्वामी आता आमचा संवाद वाढवा. चार गोड शब्द मोठी भिंत आता वाढतात. तू स्वतःमध्ये पण बदल कर, राग कमी कर, जुन्या गोष्टी आठवण, मनाला जखम देऊ नको. आज नवीन सुरुवात कर. स्वामी म्हणतात, बाळ इच्छा माग पण प्रयत्न सोडू नको. देव मार्ग दाखवतो पण चालायचं काम आपलं असतं. आज जर तू नोकरीसाठी मागतोय तर अर्ज पण कर, नवीन कौशल्य शिक, स्वतःला तयार कर. आज जर तू पैशासाठी मागतोय तर खर्च सांभाळ, बचत कर, जबाबदारीने वाग. आज जर तू नात्यासाठी मागतोय तर समजूतदारपणा दाखव, पहिला हात पुढे कर. स्वामी म्हणतात, इच्छा आणि कृती एकत्र आली की चमत्कार घडतो. तुझ्या आता आयुष्यात पुढचे आता काही दिवस महत्त्वाचे असतील. काहीतरी हलणार आहे, काहीतरी बदलणार आहे. कदाचित लहानसा आता बदल असेल, पण त्याहून मोठं फळ मिळेल.
आज जर आता डोळ्यात पाणी आलं तर समजून घे मन खरं असतं आणि जिथे आता मन खरं असतं तिथे देव जवळ असतो. बाळा, मागताना फक्त एकच गोष्ट विसरू नकोस, जे मला योग्य आहे तेच आता द्या. कारण आता कधी कधी आपण जे काही मागतो ते आपल्या भल्याचं असतं. देव आता जे काही देतो ते आपल्या भल्यासाठीच असतं. आज श्रद्धेने म्हण, स्वामी माझ्या घरात सुख द्या, माझ्या आई वडिलांना आरोग्य द्या, माझ्या मुलांना जवळ आता उज्ज्वल भविष्य द्या, माझ्या मनाला शांतता द्या. हीच खरी इच्छा आहे. पैसा, यश, प्रसिद्धी हे सगळे नंतर येईल, पण मनाची शांती सर्वात मोठी संपत्ती आहे. स्वामी म्हणतात तुझी वेळ येते, काही करू नकोस, विश्वास ठेव. आज माग, पण उद्यापासून प्रयत्न वाढव. तुझं चांगलं होणार आहे, तुझी इच्छा पूर्ण होणार आहे, तुझ्या घरात आनंद येणार आहे. फक्त श्रद्धा ठेव आणि आता प्रेमाने म्हण, श्री स्वामी समर्थ. बाळा, तू किती दिवसांपासून मनात काहीतरी दडवून ठेवलं आहेस. किती वेळा रात्री उशिरावर डोक्यात ठेवल्यावर पाणी त्या डोळ्यात आलं आहे. किती वेळा तू म्हणाला, देवा आता मला आता मार्ग दाखव. आज तोच दिवस आहे ज्या दिवसाची तू भीती न ठेवता माग. पण मागताना मन स्वच्छ ठेव, दुसऱ्याचं वाईट नको मागू, अहंकारातून काही मागू नको, मत्सरातून काही मागू नको, स्वच्छ मनातून माग. तुला शांतता आता हवी आहे का? मग शांत मन तयार कर. तुला यश हवं आहे का? मग मेहनतीची तयारी ठेव. तुला प्रेम हवं आहे का? मग आता आधी प्रेम दे. देवाला ते देतो, पण तो आता तुझ्या हातातला आता भाडं आता घेतोय. आता भाडं छोटं असेल तर थोडं तर मावतं, पण आता असेल तर आता ते जास्त मावतं. म्हणून आता मन मोठं कर. आज जर तू आता इच्छा मागणार असशील तर एक अशी इच्छा माग जी फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या कुटुंबासाठी असेल. घरात सुख नांदो, आई वडील निरोगी राहो, मुलांच्या चेहऱ्यावर हसू राहो, घरात प्रेम राहो, ही सर्वात मोठी इच्छा आहे. पैसा येईल जाईल, नोकरी बदलेल, परिस्थिती बदलेल, पण घरातलं प्रेम टिकायला हवं. बाळा, तुला माहिती आहे का तू किती दिवस मजबूत आहे? तू इतक्या अडचणी पार केल्या आहेत. कधी आर्थिक आता संकट, कधी नात्यातले ताण, कधी आरोग्याच्या चिंता, तरी आता तू उभा आहेस, म्हणजे तुझ्या आता ताकद आहे. आज इच्छा मागताना स्वतःवरही विश्वास ठेव. फक्त हात जोडून आता बसू नकोस, उठ आणि प्रयत्न कर. देव तुझ्या मागे आता उभा आहे, पण चालायचं तुलाच आहे. आज जर तू म्हणालास मला नवीन सुरुवात हवी आहे, तर आता जुने राग सोडावे लागतील. जर म्हणालास मला आनंद हवाय, तर तक्रार कमी करावी लागेल. जर म्हणालास मला यश हवंय, तर आता आळस सोडावं लागेल. इच्छा पूर्ण होणं म्हणजे जबाबदारी वाढवणं. देव तुला वरदान देतो, पण त्यासोबत परीक्षाही देतो. तयार आहेस का? आज तुझ्या मनात जे काही सर्वात खोल आहे ते स्पष्ट बोल. मला भीतीपासून मुक्त कर, मला आत्मविश्वास दे, माझ्या घरात शांतता दे. ही मागणी आता कधीही वाया जात नाही. आणि हो, स्वतःलाही माफ कर. भूतकाळात काही चुका झाल्या असतील, काही निर्णय चुकीचे असतील, पण तू आता शिकला आहेस ना, मग स्वतःला शिक्षा आता का देतोय? आज स्वतःला मोकळे कर बाळा. इच्छा पूर्ण होण्यासाठी ती मनापासून हवी असते. लोक काय म्हणतील याचा विचार करून मागितलेली इच्छा कधी समाधान देत नाही. मन काय म्हणतं ते ऐक. तुला तर साधं शांत आयुष्य हवं असेल तर त्यातूनच आता आनंद शोध. तुला आता मोठं काही करायचं असेल तर त्यासाठी धाडस ठेव. भीती असेल, शंका येतील, लोक थांबतील, पण विश्वास जास्त मोठा ठेव. आजचा दिवस खास आहे, कारण तू ठरवतो आहेस की आता बदलायचं, करायचं आहे. इच्छा आता पूर्ण होईल, पण आधी तू स्वतःला बदल. घरात आता जास्त प्रेम दाखव, आई वडिलांना वेळ दे, मुलांसोबत खेळ, जेवढी तशी मनापासून बोल. हीच तर खरी समृद्धी आहे. आणि शेवटी इच्छा मागताना एक वाक्य नक्की म्हण, जे माझ्यासाठी आणि माझ्या घरासाठी योग्य आहे तेच दे. कारण कधी कधी आपल्याला जे काय हवं असतं ते योग्य नसतं, आणि जे योग्य असतं ते आपल्याला उशिरा समजतं. विश्वास ठेव, आजचा दिवस रिकामा जाणार नाही. आजची प्रार्थना ऐकली जाईल, आजचा निर्धार वाया जाणार नाही. तू माग, मनापासून माग, पण कृतज्ञही राहा. आता आता मग आणि हळूहळू आता मार्ग उघडा होतोय, दरवाजे उघडत आहे, संधी येते. तुझी इच्छा आता पूर्ण होण्याचा प्रवास सुरू झालाय. पण आज जर आता खरंच तुला तर संधी मिळाली की तू मनापासून काही मागू शकतो, तर आधी शांत बस, डोळे मीट, मनात खोलवर बघ. तुला कायदे आता खरंच काहीतरी हवं आहे. पैसा, नोकरी, आरोग्य, नात्यातला विश्वास, घरातील शांतता, की फक्त इतकंच आता देवा माझ्या आता माणसांना सुखी ठेव. आपण अनेकदा आता मोठ्या इच्छा तर करतो, पण आपल्या मनाच्या तळाशी एक साधी निरागस इच्छा असते. घरात आता आनंद असावा, आईच्या कपाळावरची आठी आता नाहीशी व्हावी, आता वडिलांच्या आवाजातलं ताण आता कमी व्हावा, तुझ्या भावंडाच्या डोळ्यात आत्मविश्वास दिसावा, आणि तू स्वतःवर निर्धास्त श्वास घ्यावा. स्वामी म्हणतात, बाळ, इच्छा मागण्याआधी मन शुद्ध ठेव, स्वार्थ नको, विश्वास ठेव. आज जर इच्छा पूर्ण होणार असेल तर ती फक्त आता तुझ्यासाठी नसावी, ती सगळ्यांसाठी असावी.
कारण खरा आनंद एकट्याने मिळत नाही, तो वाटला की वाढतो. तू आता मागवू शकतोस, माझ्या घरात आता कधीच अन्नाची कमी पडू नये, माझ्या वडिलांचं आता आई वडिलांचं आरोग्य चांगलं राहावं, माझ्या मेहनतीला आता योग्य फळ मिळावं, माझ्या मनाला आता भीतीला अंधार दूर व्हावा. बाळा, देव इच्छा पूर्ण करतो, पण त्याआधी तो तुझी तयारी बघतो. तू तयार आहेस का? जर यश मिळालं तर नम्र राहिला, जर पैसा मिळाला तर योग्य वापरायला, जर मान सन्मान मिळाला तर अहंकार न आणायला. ही आता तयारी महत्त्वाची, कारण इच्छा आता पूर्ण झाली आणि मग बदल आणि आनंद टिकत नाही. स्वामी म्हणतात, मी तुला देईन, पण देताना तुझं मनही मोठं करेन. कधी कधी आपण दुःखात देवाला हार मागतो, आपण आता सुख विसरतो. आज इच्छा मागताना एक वचन दे, जे काय मिळेल ते मी जपेन, अहंकार करणार नाही, दुसऱ्यांना मदत करेन. बाळा, तुझ्या मनात कदाचित एक जुनी इच्छा आहे, जी आता कुणालाही सांगितली नाही. कदाचित ती स्वतःच्या आता ओळखीबद्दल आहे, कदाचित ते स्वतःचं काहीतरी करण्याबद्दल आहे, कदाचित कोणाच्या प्रेमाबद्दल आहे, कदाचित घरासाठी सुरक्षित भविष्याबद्दल आहे. आज जी इच्छा बोलून दाखव. देवाला मोठ्या आवाजात सांगायची गरज नाही, मनातल्या मनात सांग, तो ऐकतो आहे. तुला वाटतं आता माझ्यासारखं आता साध्या माणसाची इच्छा का पूर्ण होईल, पण देवासाठी सगळे आता सारखेच असतात. मोठेपणा आता पैशात नसतो, तो मनात असतो. आता तुझं मन आता प्रामाणिक असेल तर तुझी इच्छा ऐकली जाईल. पण बाळ, एक गोष्ट लक्षात ठेव, कधी कधी इच्छा पूर्ण होण्याचा अर्थ आपण समजतो तसं नसतो. तुला आता कदाचित एक दार हवं असतं, पण ते देव आता दुसरं मोठं दार उघडतो. तुला एक संधी हवी असते, पण तो तुला त्याहून चांगली संधी देतो. म्हणून जर काही वेळ मिळाला तर नाराज होऊ नकोस, कदाचित ते तुझ्यासाठी योग्य असेल. स्वामी समर्थ पुन्हा सांगतात, बाळा, तुझ्या इच्छा मी ऐकतोय, पण तुला आता जे काही देईन ते तुझ्या भल्यासाठी देईन. आज मागताना फक्त वस्तू मागू नको, गुण माग, धैर्य माग, शांतता माग, समजूतदारपणा माग. कारण हे गुण असतील तर कोणतीही परिस्थिती तू जिंकू शकशील. तुझ्या घरात जर आता कधी अडचणी आल्या तर त्या तात्पुरत्या आहेत, पण आज तू जर आता योग्य इच्छा केली तर तिचं फळ आयुष्यभर मिळेल. पण आज तू एक प्रार्थना कर, देवा, आता माझ्या घरात प्रेम कधी कमी होऊ देऊ नको, आमच्या आता गैरसमजाचा येऊ देऊ नको, आम्हाला एकमेकांचा आधार बनवू दे. ही इच्छा आता पूर्ण झाली तर आता बाकी सगळं आपोआप येईल. कारण जिथे प्रेम असते ते सुख येतं, जिथे आता एकटा असते ते संकट टिकत नाही. तू आता जर स्वतःसाठी आता काही मागत असशील तर तेही माग. मला आता योग्य निर्णय घेण्याची आता बुद्धी दे, मला मेहनत करण्याची ताकद दे, मला अपयशातून शिकण्याची समज दे. ही इच्छा आता पूर्ण झाली तर तू आता आयुष्यात बदलून जाईल. बाळा, इच्छा आता पूर्ण होणं म्हणजे फक्त काहीतरी मिळणं नाही, तर आतून बदल नाही. तुझे काय मागतोय ते तुला आता मिळेल, पण त्यासाठी मन नम्र ठेव. आजपासून तक्रार कमी कर, का माझ्या बरोबर हा प्रश्न सोड. त्याऐवजी मन, मला यातून काहीतरी शिकायचं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याला कृतज्ञ राहता येतं त्याच्या आयुष्यात कमतरता राहत नाही. तुझ्याकडे जे आहे त्याची आता किंमत ओळख, घर आहे, माणसाचं आता आहे, श्वास आहे, ही देणगी आता मोठी आहे. मोठ्या इच्छापेक्षा मोठं मन ठेव. तू यशस्वी झाला तर इतरांना सोबत घे, पण आता पुढे गेलास तर आता मागच्या तर हात दे. खरे आता हेच खरंच समाधान आहे. स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या शब्दात शक्ती आहे. आजपासून स्वतःबद्दल चांगलं बोल, ते आता मी करू शकतो, मी प्रयत्न करीन, मी आता हार मानणार नाही, हे वाक्य रोज मनात मान. तुझं घर आता तुझ्या सकारात्मकतेने उजेल. तुझं आता हसू आता घरात प्रकाश आणेल. आता रात्री आता झोपताना मनात एकच विचार ठेव, देव, जे काय माझ्यासाठी योग्य आहे तेच दे, आणि मग शांत झोप. स्वामी समर्थता आशीर्वाद देतात, तुझ्या मनातील शंका आता दूर होऊ दे, तुझ्या आयुष्यात योग्य संधी येऊ दे, तुझ्या घरात आनंद कायम राहू दे. बाळा, विश्वास सोडू नको, धीर सोडू नको, प्रेम सोडू नको. इच्छा पूर्ण होईल, पण त्याहून मोठं म्हणजे तुझं आयुष्य सुंदर होईल. बाळा, इच्छा मागितलीस ना, आता मन शांत ठेव. बी पेरलं की रोज माती खणून आता बघत नाही, तसं इच्छा मागून रोज शंका काढू नकोस. विश्वास म्हणजे थांबण्याची ताकद, विश्वास म्हणजे होईल असं मनात ठाम सांगणं. तू आता खूप दिवसांपासून आतून तुटलेला आहेस, व्हायचा असतोय, पण आत मात्र प्रश्न विचारतो, कधी बदलणार, माझं घर कधी आता सुखी होणार, आता कष्टांचं फळ कधी मिळणार. आणि आता तू हसून स्वामी म्हणतात, बाळा, वेळ जवळ आली आहे, पण वेळ येण्याआधी तुला आता थोडंसं स्वतः बदलायचं आहे. घरात जेव्हा कोणी रागवेल तेव्हा तू शांत राहा. कोणी आता चुकीचं बोलले तर तू आता शब्द सांभाळ, कारण घर आता वाचवणारा माणूस मोठा असतो. तुला वाटतं आता तू एकटा आता सगळं आता ओढतोय, पण लक्षात ठेव, तुझ्या सहनशीलतेमुळेच घर उभं राहतं. आजपासून एक सवय लाव, रोज सकाळी उठल्यावर आई बाबांच्या पायाला आता हात लाव, किंवा मनात तरी येते की त्यांना नमस्कार. आशीर्वादात खूप आता ताकद असते. स्वामी म्हणतात, आईचा आशीर्वाद म्हणजे माताचा आशीर्वाद. तुझ्या घरात पैशाची अडचण असेल तर काळजी करू नकोस, हळूहळू मार्ग निघेल. कदाचित नवीन काम मिळेल, कदाचित अडकलेले पैसे मिळतील, कदाचित एखादी मदत अनपेक्षितपणे मिळेल,
पण जेव्हा मिळेल तेव्हा कृतज्ञ राहा. आज ज्या लोकांनी तुला आता मदत केली आहे त्यांना आता विसरू नकोस. तुझ्या आयुष्यात एक मोठं वळण येणार आहे. जेव्हा ते वळण आता सुरुवातीला भीतीदायक वाटेल, पण त्याच्यात तुझं आता यश लपलेलं असेल. धैर्य दाखव, स्वतःवर विश्वास ठेव. तू खूप काय ते करू शकतो. तुला अजून स्वतःची ताकद कळायचीच नाहीये. कधी कधी देव आपल्याला अशा परिस्थितीत ठेवतो तिथे आपण आता स्वतःला शोधतो. तुझ्या आता नेतृत्व आहे, तुझे आता प्रेम आहे, तुझी आता मेहनत आहे. फक्त आता भीती काढून टाक. स्वामी म्हणतात भीती म्हणजे मनाचा भ्रम. जर आता विचार कर, ज्या गोष्टीची तू आता भीती घेतोय ते आता किती वेळा आता खरंच घडल्या. बहुतेक वेळा भीती फक्त मनातच असते. आज जर तुझ्या आता नात्यात आता ताण आहे तर पहिला पाऊल तू टाक. चल बोलूया. हे 2 शब्द आता चमत्कार करतात. तुझ्या मुलांकडे पहा, त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दल विश्वास आहे. तो आता विश्वास जप. तुझ्या जोडीदाराकडे पहा, कदाचित तोही थकलेला आहे. एकमेकांना समजून घेणं हीच तर खरी साथ आहे. स्वामी म्हणतात नातं जपणं हीच खरी पूजा आहे. फक्त देवळात दिवा लावून उपयोग नाही. गरज प्रेमाचा आता दिवा लाव. रोज एक चांगले शब्द बोल. रोज एक छोटा आनंद साजरा कर. तुझ्या आता आयुष्यात लवकरच एक आनंदाची बातमी येईल. कदाचित तुला आधीच आता संकेत मिळाला असेल, पण तू घाबरून आता मागे हटतोस आहे. पुढे जा. जी संधी येते ती तुझ्यासाठीच आहे. स्वामी म्हणतात मी तुझ्या आता पाठीशी आहे. तू पडला तर उचलायला आहे, तू रडला तर ऐकायला आहे, तू थकला तर आधार द्यायला आहे. पण आता चालेल तर तुलाच आहे. आज स्वतःला वचन दे, मी नकारात्मक बोलणार नाही, मी स्वतःला कमी लेखणार नाही. मी रोज थोडी प्रगती करेन. छोटी पावलं मोठं अंतर पार करतात. तुझं घर पुन्हा असेल, तुझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसेल, तुझ्या आयुष्यात स्थैर्य येईल. फक्त संयम ठेव. देवाची वेळ अचूक असते. उशीर होते पण आता चुकीचं होत नाही. आज डोळे मिटून मनात म्हण, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मनाला तर शांतता द्या, माझ्या घरात आनंद द्या, आणि मग हलकं वाटेल. तुझ्या आयुष्यात आता प्रकाश वाढतोय. तुझ्या नशिबाची चाक आता फिरू लागली आहे. तुला आता अजून दिसत नाही, पण बदल आता सुरू झालाय. इच्छा पूर्ण होणं म्हणजे फक्त हातात काहीतरी मिळणं नाही, तर मनात समाधान निर्माण होणं. किती लोकांकडे ते सगळं आता असतं, पैसा, नाव, मोठं घर, पण मन मात्र अस्वस्थ असतं. आणि आता काही लोकांकडून खूप काही आता कमी असतं तरी ते आता शांत झोपतात. का? कारण त्यांच्याकडे ते समाधान असतं. म्हणून आज इच्छा मागताना फक्त एक वस्तू मागू नको, मनाची शांतता माग. बाळा, तू आता आयुष्यात खूप आता धावल्यास, कधी आता कुटुंबासाठी, कधी स्वप्नांसाठी, कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी. पण आज एक प्रश्न आता स्वतःला विचारा, मी खरंच आनंदी आहे का? जर उत्तर नाही असेल तर बदलाची वेळ आली आहे. इच्छा पूर्ण व्हायची असेल तर का आधी आता मनात एक जागा करावी लागते. राग, मत्स, अहंकार यांना आता मग आता भरलेला असेल तर आनंदाला आता जागा मिळणार नाही. आज एक काम कर. जुन्या आता दुःखांना निरोप दे. ज्याने तुला तर दुखावलं त्यांना माफ कर. माफ करणं म्हणजे आता त्यांना तर चूक मान्य करणं नाही, तर स्वतःला तर मुक्त करणं. तू जितका आता हलका होशील तितका आनंदाचा जवळ येईल. तुझ्या घरात आता सध्या काही चिंता असतील, कदाचित आर्थिक अडचण, कदाचित आरोग्याची काळजी, कदाचित नात्यांमध्ये ताण. पण लक्षात ठेव, ते कायमचं नाही. ते आता तू कधी आधीपासून आता संकटातून बाहेर पडला आहे हेही जाईल. दिव्य आता ते आता सुरक्षित पर्याय, कारण आता तो तुला आता मोठं काही देणार आहे. पण आता मोठं मिळवायचं असेल तर मन आता मोठं असावं लागतं. आज इच्छा मागताना एक गोष्ट नक्की सांग, मला योग्य मार्ग दाखव. कारण कधी कधी आपल्याला काय हवं आहे हे नीट कळत नाही. बाळा, तुला माहिती आहे का, तुझ्या आता घरातील सगळ्यात मोठी ताकद आता कोण आहे? तू जर आता खचला तर सगळे खचतात. तू जर धीर धरला तर सगळ्यांना आता आधार मिळतो. म्हणून स्वतःला कमजोर नको समजू. रडायला हरकत नाही, पण तिथेच थांबू नकोस. उठ, डोळे पुस आणि पुन्हा एकदा विश्वास ठेव. इच्छा पूर्ण होईल, पण वेळ आता लागू शकतो. त्यावेळेस संयम ठेव. संयम हा सर्वात मोठा मंत्र आहे. तुला जर आता नोकरी हवी असेल तर प्रयत्न वाढव. तुला तर जर या व्यवसाय आता वाढवायचा असेल तर धाडस ठेव. तुला तर जर आता घरात शांतता हवी असेल तर आधी तू शांत हो. जग आता बदलण्याआधी स्वतःला बदल. आजपासून रोज सकाळी उठल्यावर एक वाक्य म्हण, आज मी सकारात्मक राहणार आहे. हे वाक्य साधे पण शक्तिशाली आहे. तू पाहशील हळूहळू परिस्थिती बदलते. ज्या लोकांनी तुला कमी लेखले ते लोक आता एक दिवस तुझं तर कौतुक करतील, पण त्या दिवसाची वाट पाहताना तुझं मन आता कडू होऊ देऊ नकोस. यश आलं तर नम्र राहा, अपयश आलं तरी धीर धर. दोन्ही कायमची नाही. तुझ्या जर घरात आनंद यायचाच असेल तर एकमेकांना वेळ द्या. मोबाईल बाजूला ठेवा, मनापासून बोला, एकत्र जेवा. ही छोटी आता कामं मोठा बदल घडवतात. इच्छा पूर्ण होणं म्हणजे कधी कधी फक्त हे जाणवणं, मी एकटा नाही आहे, देव आहे, कुटुंब आहे आणि माझ्यात आता शक्ती आहे. आज जर तू आता मनापासून मागितलं तर विश्व ऐकतं आहे. पण लक्षात ठेव, आता देव आता देतो आहे जेव्हा आता योग्य वेळ येतो. उशीर झाला म्हणून तो विसरला असं होत नाही. तुझी प्रार्थना तर ऐकली जाते, तुझा संघर्ष पाहिला जातोय, तुझी मेहनत मोजली जाते. फक्त धीर सोडू नकोस. आज इच्छा माग, पण त्याचबरोबर निर्धार कर, मी आता हार मानणार नाही, मी आता नातं तोडणार नाही, मी स्वतःवर शंका घेणार नाही. तू तर खूप मौल्यवान आहे.
आता तुझं आता आयुष्य व्यर्थ नाही, तुझा आता संघर्ष व्यर्थ नाही. आणि हो, जर आता इच्छा पूर्ण झाली तर विसरू नकोस कृतज्ञ राहा, कारण कृतज्ञ मनात सुख जास्त काळ टिकतं. बरं, आजचा दिवस खास आहे. आजचा निर्धार तू आता तुझं भविष्य बदलू शकतो. विश्वास ठेव, प्रेम जप, संयम राख आणि मनापासून मन जे काही योग्य आहे तेच होऊ दे. इच्छा मागितल्यानंतर मनात एक वेगळी धडपड सुरू होते. खरंच आता पूर्ण होईल का? मी जे काही मागितलंय ते योग्य आहे का? मी त्या त्या गोष्टीसाठी पात्र आहे का? हे सगळे प्रश्न स्वाभाविक आहे, कारण आता आपण माणूस आहोत. आपल्या आता भीतीला वाटते, आपल्याला शंका येतात, पण लक्षात ठेव, देवाला तुझ्या त्या शंकेपेक्षा तुझा विश्वास महत्त्वाचा आहे. तू आज जे काही मागितलं आहेस ना, ते फक्त शब्द नाही, त्यात तुझं आयुष्य दडलेलं आहे. त्यात तुझ्या आता घरच्यांचे स्वप्न आहेत, ते तुझ्या आता आईचे त्याग आहे, वडिलांची झीज आहे, तुझ्या डोळ्यातले न बोलल्याचे वेदना आहेत. म्हणून आता जी काही छोटी इच्छा नाही आहे. पण कधी कधी आपल्याला वाटतं मी खूप आता उशीर मागितलंय, मी आधी चुकलोय, मी आधी चुकीचा निर्णय घेतले. पण देवासाठी उशीर नसतो, तो वेळेच्या पलीकडे असतो. तू जर आज मनापासून मागितलं तर आजपासून बदल सुरू होते. बदल अचानक मोठ्या आवाजात येत नाही, तो हळूहळू येतो. जसं पहाट होते, सुरुवातीला फक्त हलकीशी उजेड, आता नंतर थोडासा प्रकाश आणि मग सूर्य आता पूर्ण येतो. तसं तुझ्या आयुष्यात होईल. आज कदाचित काहीच बदल दिसणार नाही, पण उद्या एखादी त्या छोटी चांगली गोष्ट घडेल, परवा एखादी चिंता कमी होईल आणि काही दिवसांनी तू जाणवशील खरंच त्या परिस्थिती बदलते. बाळा, इच्छा पूर्ण होणं म्हणजे फक्त बाहेरचं बदलणं नाहीये, ते आतून बदलणं आहे. तुझ्या मनातील भीती आता कमी होईल, तुझ्या डोळ्यात आत्मविश्वास वाढेल, तुझ्या आवाजात स्थिरता येईल. हे सगळं तर खूप मोठं आहे. तुझ्या त्या गोष्टीसाठी इतके दिवस झगडले, ती गोष्ट आता मिळाली आहे तर आता आनंद होईल. पण त्याहून मोठा आनंद असेल, मी आता प्रयत्न सोडले नाही. बाळा, एक गोष्ट आता मनात पक्की ठेव, इच्छा आता पूर्ण झाल्यावर पहिल्यांदा देवाचे तर आभार मान, दुसऱ्यांदा आई वडिलांचे आणि तिसऱ्यांदा स्वतःचे. कारण आता तुझी मेहनतच कमी नव्हती. तू रात्री जगल्या, रात्री तू काळजीत दिवस घालवते, तू स्वतःला समजावत राहिला. ही सगळी तपस्या होती आणि तपस्याला फळ मिळतं. स्वामी समर्थ जणू आता तुला म्हणत आहेत, बाळा, मी आता तुझ्या प्रत्येक प्रयत्नावर लक्षात ठेवून येतोय. तू आता जिथे थांबायचं तिथे मी तुला आता पुढे ढकलत आहे. तू जिथे तरळला तिथे तर मी तुला शांत केले. आता तुझ्या मेहनतीला फळ देण्याची वेळ आली. पण बाळा, एक गोष्ट विसरू नकोस, इच्छा पूर्ण झाली तरी जीवनात नवीन आता परीक्षा येतील, नवीन जबाबदारी येतील, नवीन आव्हानं येतील. पण त्यावेळी आता तू आता आधीपेक्षा मजबूत असशील, कारण आजचा हा संघर्ष तुला घडवतोय. तुझ्या घरात आता जर आता आनंद येणार असेल तर त्यात आनंदाचं स्वागत नम्रतेने कर. मोठेपण दाखवू नकोस, कोणाची आता थट्टा करू नकोस. ज्यांनी आता तुला कमी लेखलं त्यांनाही माफ कर, कारण क्षमा आता हीच तर खरी ताकद आहे. बाळा, तुझ्या आयुष्यातील हा टप्पा तुला 2 गोष्टी शिकवतो, विश्वास आणि संयम. विश्वास नसता तर तू आता मागितलं नसतं, संयम नसतं तर तू आता वाट पाहिलीच नसती. आता फक्त एक पाऊल उतरलं आहे, स्वीकार. जे आता मिळेल ते आनंदाने स्वीकार. जर आता थोडा वेळ लागला तरी शांत राहा, कारण कधी कधी देव आपल्या इच्छेला आपल्यापेक्षा सुंदर रूप देतो. तुला आता छोटा आनंद हवा असतो, तो मोठा आनंद देतो. तुला एक संधी हवी असते, तो अनेक आता दरवाजे उघडतो. पण त्यासाठी मन उघडं ठेव. बाळा, आज तू तर स्वतःला वचन दे, भीती नको आता मानू, विश्वासाने जगणे. मी तक्रारीतून नाही, आता कृतज्ञतेतून बोले. मी आता हार मानणार नाही. हे वचनच आता तुझी इथं इच्छा पूर्ण करायला मदत करेल. तुझ्या आता घरात आज शांतता असेल, पण लवकर आनंदाचा आवाज घुमेल. तुझ्या डोळ्यात आज पाणी असेल तर लवकरच ती आनंद अश्रूमध्ये बदलतील. तू मागितलेली गोष्ट कदाचित आज, कदाचित उद्या, पण ती योग्य वेळ तुझ्याकडे घे. बाळा, आयुष्यात म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होईल होणं नाहीये, तर प्रत्येक दिवसात अर्थ शोधणं आहे. तू आज जिथे उभा आहे ते आता कमी नाहीये. कालपेक्षा तू आज जास्त समजूतदार आहे, कालपेक्षा जास्त आज तू मजबूत आहे. हेच तर तुझं वाढणं आहे. स्वामी म्हणतात, स्वतःला वेळ दे, स्वतःशी प्रामाणिक राहा, मनात जे आहे ते स्वीकार. दुःख असेल तर मान्य कर, थकलास तर थोडा थांब, पण हार मान नको. तू आता प्रत्येक श्वासात नवीन संधी आहे, प्रत्येक सकाळी नवीन सुरुवात आहे. तू स्वतः प्रेम करायला शिक. आरशात बघून स्वतःला सांग, मी पुरेसा, मी प्रयत्न करतोय, माझं आयुष्य बदलत आहे. शब्द जादू करतात. स्वामी म्हणतात, नाती जप, आई वडिलांचा आशीर्वाद घे, मुलांच्या डोक्यावर हात ठेव, जोडीदाराशी प्रेमाने बोल. हीच तर खरी संपत्ती आहे, शांती आहे. मोठं यश आलं तर सगळे आता जवळ येतील, पण कठीण काळात ते तुझ्यासोबत उभे राहतील. त्यांना आता कधी विसरू नकोस. तुझं मन मोठं ठेव, राग लहान ठेव, आशा मोठी ठेव. स्वामी समर्थ आशीर्वाद देतात. तुझ्या मनात प्रकाश वाढवू दे, तुझ्या घरात हसू वाढवू दे, तुझ्या पावलांना आता योग्य दिशा मिळू दे. बाळा, जीवनावर आता प्रेम कर, स्वतःवर आता विश्वास ठेव आणि देवावर श्रद्धा ठेव. इच्छा पूर्ण होतीलच, पण त्याहून मोठी म्हणजे तुझं आता मन आता समाधाने भरून जाईल. बाळा, अजून आता थोडंसं एक जीवनाची गोष्ट अजून संपलेली नाही आहे. तू आता तुझ्या पानावर थांबलेलं आहे, ते आता फक्त एक पान आहे, पूर्ण पुस्तक नाही. मध्ये कधी कधी आपल्याला वाटतं बस आता शक्ती आता उरली नाही,
पण त्यात तशाने आता कुठेतरी एक छोटीशी ज्योत आता पेटली असते. ती ज्योत आहे म्हणजे आशा. ती आता विझू देऊ नको. तू खूप आता जबाबदारी घेतली आहे. घर, काम, नाती, समाज सगळं त्या सांभाळताना स्वतःला मात्र विसरलास. स्वामी म्हणतात स्वतःसाठी जग. रोज 5 मिनिटं स्वतःसाठी काढ. शांत बस, मोबाईलवरती दूर ठेव. फक्त एक श्वास घे. तुला आता जाणवेल मन आता हळूहळू शांत होत आहे. तुझ्या आयुष्यात जे काही अडथळे आहेत ते कायमचे नाही, ते तुला आता मजबूत करण्यासाठी आहे. जसं लोखंड तापवलं की मजबूत होतं, तसं कोण माणूसही संकटातून घडतो. आज ज्या गोष्टी तर तू आता झगडतो आहेस, उद्या तीच आता गोष्ट आता तुला अभिमान देईल. स्वामी समर्थ म्हणतात कष्ट कधी ते वाया जात नाही. प्रामाणिकपणे काम केलं तर फळ नक्की मिळेल. कदाचित लगेच नाही, पण योग्य वेळी. तर आता एखादी व्यक्ती तुला तर समजून घेत नाही असं वाटतं, पण कदाचित ती आता स्वतःच्या वेदनेत अडकली आहे. थोडं तर ऐकून घे, थोडंसं समजून घे. नातं टिकवण्यासाठी दोघांनी आता पाऊल टाकावं लागतं. तुझ्या मनात आता कधी कधी राग साचतो. जुन्या आता गोष्टी आठवून मन दुखतं, पण त्या आठवणी रोज पाणी घालवू नकोस. जुनी आता जखम कुरवाळली तर ती कधी आता भरत नाही. तेव्हा म्हणतात माफ करणं म्हणजे स्वतःला मोकळं करणं. तुझ्या व्यक्तीला आता माफ करतोय त्याच्यापेक्षा जास्त आता फायदा तुझाच होतोय. आज एक निर्णय घे. मी आता भूतकाळ सोडतो. मी नव्याने आता सुरुवात करतो. तुझ्या आयुष्यात पुढे एक नवीन आता दार उघडणार आहे. तू आता दार आता कदाचित नोकरीचं असेल, कदाचित व्यवसायाचं, कदाचित नात्यातलं नव्या विश्वासाचं. ते दार उघडताना भीती येईल, पण लक्षात ठेव भीतीच्या पलीकडे वाढ असते. तुझे काही स्वप्न बघितले आहेत ते अजून आता जिवंत आहे. ते पूर्ण होण्यासाठी तुला आता थोडंसं अजून चालायचं आहे. थकलास तर थांब, पण आता मागे फिरू नको. स्वामी म्हणतात प्रत्येक सकाळचा नवीन संधी घेऊन येते. काल चुकलं असेल, आज सुधार. काल हरला असेल, आज पुन्हा प्रयत्न कर. तुझ्या घरात पुन्हा आता हसू येईल. लहान मुलांच्या आवाजात आनंद घुमेल. वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल. आईच्या डोळ्यात अभिमान दिसेल. आणि त्या दिवशी तू शांतपणे म्हणशील धन्यवाद स्वामी. पण आता तो दिवस आता येण्यासाठी आजचा दिवस प्रामाणिकपणे जग. पुन्हा आता दुखू नकोस. कोणाचं वाईट आता मार्ग आता करू नकोस. मनात मत्सर ठेवू नकोस. कारण जे काय आपण आता देतो तेच आपल्याकडे परत येतं. जर तू आता प्रेम दिलंस तर प्रेम वाढेल. जर तू राग दिलास तर राग वाढेल. निवड तुझी आहे. स्वामी म्हणतात आनंद हा निवडीवर तर अवलंबून असतो. हा छोट्या गोष्टीचा आनंद शोध. गरम चहा कप, आईचा चेहरा हसरा, आता मुलांचं निरगस बोलणं, संध्याकाळची थंड हवा, हे सगळं आता विनामूल्य आहे. आपण आता अमूल्य आहे. तू आता पैशासाठी झगडतोय ते बरोबर आहे, पण पैशासाठी मन हरवू नको. संपत्ती बाहेर असते, शांती आत असते. दोन्ही सांभाळ. तुझं भविष्य उजळ आहे. तुझी नशीब आता फिरत आहे. हो, पण नक्की आता बदल होतोय. आज जे काय ऐकलं ते मनात आता साठव. रोज स्वतःला सांग मी सक्षम आहे, मी मजबूत आहे, माझं आता आयुष्य सुंदर होणार आहे. आणि जेव्हा मन खचेल तेव्हा हळूच म्हण मी श्री स्वामी समर्थ. हा जप तुझ्या हृदयाला तर बळ देईल. तुझ्या मनाला शांत करेल. तुझ्या मार्गाला दिशा देईल. बाळा विश्वास ठेव, तुझं आता चांगलं होणार आहे. तुझ्या घरात आनंद नांदणार आहे. तुझ्या आयुष्यात प्रकाश वाढणार आहे. फक्त श्रद्धा सोडू नकोस. प्रयत्न थांबवू नकोस. प्रेम करू नकोस. इच्छा आता पूर्ण आता तुला होणं ही शेवटची गोष्ट नाही, ती एक नवीन सुरुवात आहे. तू जे काय मागतो आहेस ना त्यासोबत जबाबदारी येणार आहे. म्हणून आजपासून स्वतःला तयार कर. तुझ्या त्या मनात अजूनही किती आता भीती दडलेली असेल. जर पुन्हा अपयश आलं तर लोक काय म्हणतील, मी तर जमून आता शकेन का, ही भीती तर स्वाभाविक आहे. पण लक्षात ठेव भीती ही पुढे जाण्यासाठी आता सावली असते. सावली दिसली म्हणजे आता प्रकाश जवळ आहे. तू आतापर्यंत जे काय आता सहन केलं आहेस ते तर व्यर्थ जाणार नाही. प्रत्येक अश्रूची किंमत असते. प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाचं फळ असतं. आज जर आता तुझं मन थोडंसं तुटलेलं असेल तर देव जे काय तोडायला तर तयार असतं. पण आधी तर स्वतःलाच स्वीकार. तू आता परिपूर्ण नाहीस. कोणाचं नसतं. चुका होतात, निर्णय चुकतात, लोक दुखावले जातात. पण त्या चुकांमधून शिक्षण आता हीच तर खरी प्रगती आहे. आज स्वतःला सांग मी आता माझ्या भूतकाळाचं कधी आता कैदी नाही आहे. तू बदलू शकतो. तू आता नवीन सुरुवात करू शकतो. घरात जर ताण असेल तर संवाद आता सुरू कर. गप्पा आता बसून अंतर वाढू नको. मनातलं बोल पण प्रेमाने बोल. कधी कधी माफ कर. काही शब्द आता दोन आता मोठं वादळ थांबवतात. आणि धन्यवाद हे शब्द मनात आनंद पेरतात. तुझ्या आता घरात जर एखादी आता व्यक्ती शांत असेल तर समजून घे. कदाचित ती आतून खूप काही सहन करत आहे. त्याच्याजवळ बस, हात धर आणि विचार तू आता ठीक आहेस ना. हीच तर खरी प्रार्थना आहे. इच्छा पूर्ण व्हावी म्हणून फक्त देवाकडे पाहू नको. आजूबाजूला बघ. तुझ्या आता कुटुंबात, आता तुझ्या मित्रात, तुझ्या आता कामात तुझ्या देव आता वेगवेगळ्या रूपात उभा आहे. कधी आता सल्ला देणाऱ्या मित्राच्या रूपात आहे. कधी आधार देणाऱ्या आईच्या रूपात आहे. कधी शांतपणे साथ देणाऱ्या जोडीच्या आता रूपात आहे. हीच तर खरी आता कृपा आहे. बाळा जीवन म्हणजे फक्त यश नाही. जीवन म्हणजे नाती, अनुभव, शिकवण. जर तुझ्याकडे आता प्रेम आहे तर तू आधी त्याचा श्रीमंत आहे. आणि आजच्या इच्छा मागताना एक गोष्ट नक्की माग.
मला आता योग्य विचार दे, कारण विचार बदलले की आयुष्य बदलतं. नकारात्मक विचार घरात अंधार आणतात, सकारात्मक विचार घरात प्रकाश आणतात. आजपासून घरात आशेचा शब्द वापर. आपण आता करू शकतो, आपलं सगळं ठीक होईल, आपण एकत्र आहोत. ही वाक्य शक्तिशाली आहे. तुझ्या मुलांच्या मनात भीती नको, विश्वास हवा. तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता नको, समाधान हवं. आणि हे सगळं तुझ्या वागण्यातून सुरू होतं. जर आज तू निर्धार केला तर आता की बदलणार, तर आता घर बदलायला वेळ लागणार नाही. इच्छा पूर्ण होईल, पण त्यासाठी संयम ठेव. कधी कधी देव थांबतो, कारण पुढे आता मोठा आशीर्वाद असतो. जसं बी पेरल्यावर ताबडतोब झाड उगवत नाही, तसं आता प्रार्थनेचं फळ थोडा वेळ घेऊन येतं. तोपर्यंत विश्वास जिवंत ठेव. तुझं तर आयुष्य व्यर्थ नाही, तुझं तर संघर्ष निर्थक नाही. आज जे कठीण वाटत आहे तेच आता उद्या तुझी ताकद बनेल. एक दिवस तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, धन्यवाद त्या दिवसांना ज्याने त्या मला घडवलं. म्हणून बाळ, आज इच्छा माग, मनापासून माग, पण त्याचबरोबर हृदयात मोठं ठेव. नम्र राहा, कृतज्ञ राहा. सुख आलं तर देवता विसरू नको, दुःख आलं तर विश्वास सोडू नको. दोन्ही वेळा स्थिर राहा. तुझ्या तर घरात प्रकाश आहे, तुझ्या आयुष्यात संधी आहे, तुझ्या मनात शक्ती आहे. फक्त स्वतःवर शंका घेणं थांबव. तू सक्षम आहे, तू प्रेम करण्यास आणि प्रेम मिळवण्यास पात्र आहे. तू आनंदासाठी बनलेला आहेस. आजपासून आता नवीन सुरुवात कर, प्रार्थना कर, प्रयत्न कर, प्रेम दे आणि मनात आता ठाम विश्वास ठेव. जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला नक्की मिळणार. तू आज जे काही आता मागितलंय त्यामागे आता तुझं पूर्ण आयुष्य उभं आहे. तुझ्या आता घरच्यांचे कष्ट उभे आहेत, आई बाबाचं झोप न लागलेली रात्र उभी आहे, वडिलांची थकलेली पाऊले उभी आहेत, तुझ्या हातून आज चाललेली तर झुंज उभी आहे. म्हणून ही फक्त आता इच्छा नाही, ही एक प्रार्थना, ही हाक आहे. बाळा, देवाला शब्दांपेक्षा भावना कळतात. तू जर त्या मनातील मागितले असेल तर ते नक्की ऐकलं गेलं आहे. ही गोष्ट आता समजून घे. कधी कधी इच्छा पूर्ण होण्याआधी आपली परीक्षा होते. तुला आता थोडंसं अजून थांबावं लागू शकतं, थोडंसं अजून संयम ठेवावं लागू शकतो, थोडंसं अजून मेहनत करावी लागू शकते. ही शिक्षा नाही, ही तयारी आहे. जसं एखादं झाड मोठं व्हायचं असेल तर त्याच्या मुळांना आता खोल जावं लागतं. जसं तुझ्या आयुष्याच्या मुळांना आज खोलवर मजबूती मिळेल आहे. तू आज ज्या दुःखातून आता जात आहे ते उद्याच्या आनंदाला किंमत देतील. बाळा, आता तुझ्या मनात अजूनही थोडीशी भीती असेल, काय झालं नाही तर पुन्हा आता निराश झाली तर. भीती आता स्वाभाविक आहे, पण भीतीवर आता विश्वास जिंकू दे. स्वामी समर्थ जणू तुझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणत आहे, बाळा, मी तुला अर्ध्या वेळा सोडणार नाही. तुझे रडणं आता व्यर्थ जाऊ देणार नाही. तू जिथे आज थकतोय तिथे त्या मी तुला उचलतोय. हे शब्द फक्त ऐकायचे नाही, मनात साठवायचे. तुझ्या आता घरात आता सध्या तर जरी शांतता असेल तर ती वादळानंतरची आता शांतता आहे. आज हळूहळू सूर्य उगवेल. तू पाशील आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, वडिलांच्या आवाजात पुन्हा ताकद येईल. घरात पुन्हा स्वप्नांची चर्चा होईल. बाळा, तू खूप दिवस स्वतःला दोष दिलात. मी अजून काही केलं असलं तर, मी वेगळा निर्णय घेतला असता तर. आहे तर हे सगळं सोड. भूतकाळ बदलत नाही, तो भविष्य आता तुझ्या हातात आहे. आजपासून स्वतःला कमी संबंध थांबव. तू अपयशी नाही, तू प्रयत्नशील आहे. आणि जेव्हा आता करणारा माणूस कधीच हरत नाही. कधी कधी देव आपल्याला आपल्या आता मर्यादेपेक्षा पलीकडे नेतो. आपल्याला वाटतं आपण अपयश आता शक्य नाहीये, पण तो आता दाखवतो तू शक्य आहेस. आनंद बाळा, आता तुझ्या घरात येणारा आनंद फक्त एक दिवसाचा नसेल, तो एक प्रवास असेल. आज इच्छा पूर्ण होईल, उद्या नवीन आता संधी येतील, परवा नवीन यश येईल. पण सगळ्यात आता तू नम्र राहा. ज्याची आता तुझी साथ दिली, ज्यांना आता विसरू नको, ज्याने तुझ्यावर विश्वास ठेवला, त्याचे ऋण रहान. कारण यश एकट्याचं नसतं, ते सगळ्यांचं असतं. बाळा, तुझ्या आता घरात एक दिवस मोठ्या आवाजात हसू येईल. तुझ्या तर सगळे आता एकत्र बसलाय आणि शांतपणे देवावर आभार मानलाय. तू क्षण आता दूर नाही, तो आता पण तोपर्यंत तू धीर धरला. आता बाळा, आता तुझ्या त्या मनातील चांगुलपणा जप. कोणी आता वाईट करू नकोस, कोणाचं मन दुखवू नकोस, कारण चांगल्या मनाला चांगल्याचं फळ मिळायला हवं. बाळा, तू खूप काही आता मिळवशील, पण आधी तर स्वतःला हरवू नकोस. जगात आता गर्दीत स्वतःला आज आवाज हरवू देऊ नकोस. तुला काय हवंय, तुझं मन काय सांगते, हे आता तुला पहिलं तर शिकायचं आहे आणि हे ऐकायचं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, शांतता मनात योग्य आता निर्णय जन्माला येतो. रागात घेतलेले निर्णय पश्चाताप देतात, शांततेत घेतलेले निर्णय समाधान देतात. आजपासून घाई कमी आता कर, तुलना आता कमी कर, अपेक्षा थोड्या कमी कर आणि प्रयत्न वाढव. तू जे काय करतोय ते आता मनापासून कर. काम लहान असो वा मोठं, प्रामाणिक ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं भाग्य आता बदलण्याची ताकद तुझ्या विचारात आहे. नकारात्मक विचार बीजासारखे असतात, ते पेरले तर चिंता उगवते, सकारात्मक विचार पेरले तर आत्मविश्वास उगवतो. आज मनात एक चांगला विचार पेर, माझ्यासाठी आता चांगले घडत आहे, हे वाक्य रोज म्हण. तुझ्या आता घरात प्रेमाचा सुगंध राहू दे. एकमेकांशी गोड बोल, लहान सण आता गोष्टीचा आनंद शोध. मोठा आनंद अचानक येतो, पण लहान आनंद रोज मिळतो. स्वामी समर्थ आशीर्वाद देतात, तुझ्या आता आयुष्यात योग्य मन असा येऊ दे. तुझ्या कष्टांचं फळ तुझ्या मिळू दे. तुझ्या आता घरात सुख शांती आता समाधान नांदेल. बाळा, हार मानू नको, स्वतःवर शंका घेऊ नको.
देवावर विश्वास आता सोडू नकोस. इच्छा पूर्ण होतील, स्वप्न तर साकार होतील, पण आता सर्वात महत्त्वाचा तुझं मन शांत आणि आनंद राहील. आज तुझ्या मनात थोडी काळजी, उद्या आता विचार, मुलांचं भविष्य, खर्चाचं, आता घराचं, आईबाबांचं आरोग्य, हे सगळं आता खांद्यावर आता येऊन आता तू शांतपणे चालतोय. स्वामी म्हणतात मी आता तुला भार हरला करतोय, पण त्यासाठी तू आता मन मोकळे कर. सगळं आता एकट्याने पेल्याचं ठरवू नकोस. कुटुंबाशी बोल, जवळच्या माणसाशी शेअर कर. दुःख वाटलं की हलकं होतं. तुझ्या घरात काही गोष्टी अडकल्या आहेत, एखादा निर्णय, एखादं काम, एखादं नातं आज ठरव. मी आता घाबरणार नाही, मी निर्णय घेईन. चुकला तरी चालेल, पण थांबून राहू नकोस. स्वामी म्हणतात पाऊल टाकलं की मार्ग दिसतो. तू अजून आता पहिलं पाऊल टाकायचं बाकी आहे. भीतीमुळे आता थांबला आहेस, लोक काय म्हणतील याचा विचार करतो आहेस. लोकांचं काम बोलणं, तुझं काम जगणं आहे. तू तर स्वतःवर आयुष्यात इतरांच्या मतावर चालू नकोस. तुझ्या आता मनात एक चांगलपण आहे, कोणाचं तर वाईट तुलना तर सहन होत नाही. ही तर तुझी ताकद आहे. आज एखाद्या गरजू त्याला मदत कर, छोटीशी जरी असली तरी. देवाला आता मोठं नैवेद्य नको, तर आता मनाचा भाव आता हवा असतो. तुझ्या घरात जेव्हा शांतता येईल तेव्हा तर लक्षात ठेव, ही शांतता तुझ्या संयमामुळे आली आहे. तू तर भांडणं टाळलं, तू शब्द आता आवरले, तू अहंकार बाजूला ठेवला, यासाठी तुला आशीर्वाद मिळेल. स्वामी म्हणतात आता घर वाचवणारा माणूस माझ्या जवळचा असतो. तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे जिला आता तुझी खूप गरज आहे. कदाचित सांगत नाही, पण तिच्या त्या डोळ्यात दिसत आहे. तिला वेळ दे, तिचं एक फक्त सल्ला देऊ नको, समजून घे. तुझ्या शब्दात ताकद आहे, तुझ्या त्या हसण्यात उभ आहे. आजपासून नकारात्मक बोलणं तर कमी कर. माझं काही होणार नाही हे वाक्य काढून टाक. त्याऐवजी म्हण मी प्रयत्न करतोय, मी शिकतोय, मी पुढे जातोय. स्वामी म्हणतात जसं बोलशील तसं कळेल. शब्द हे बीज असतात, जे काही पेरशील ते उगवेल. तुझ्या आयुष्यात पुढच्या काही आठवड्यात एक चांगली संधी येईल. कदाचित ती कामाच्या ठिकाणी असेल, कदाचित नात्यात, कदाचित आर्थिक बाबतीत. ती ओळखण्यासाठी आता मन शांत हवं. काय संधी दिसत नाही, आता तू इतर विचार करतो, तू तर स्वतःला थकवतो. थोडं सोडून दे, देवावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात तू प्रयत्न कर, बाकी मी पाहतो. तुझ्या घरात पुन्हा सणासारखं वातावरण येईल. हसू, गप्पा, आनंद. आज जे काय ताण आहे ते हळूहळू कमी होतील, पण त्यासाठी तू आशा सोडू नको. तुझ्या मनात अजून एक स्वप्न आहे, ते आता कुणाला सांगितलं नाही, पण तू आता लाजू नको. स्वप्न असा त्यावर काम कर, दररोज थोडंसं पुढे जा. मोठं यश एकदाच आता दिवसात येत नाही, ते तर छोट्या प्रयत्नातून तयार होतं. स्वामी समर्थ म्हणतात सातत्य ठेव. आज नाही झालं तर उद्या, उद्या नाही झालं तर परवा, पण हार मान नकोस. तुझं आयुष्य आता वाया गेलं नाही, उलट अजून खूप काही बाकी आहे. तुझ्या त्या चेहऱ्यावर पुन्हा तेज येईल, तुझ्या आवाजात आत्मविश्वास येईल, तुझ्या पावलात ताकद येईल. आणि आता त्या दिवशी तू मागे वळून बघशील आणि म्हणशील हे सगळं तर संकट माझ्या चांगल्यासाठीच होतं. आज जे ऐकलंच ते मनातून साठव. रोज रात्री झोपण्याआधी 3 आता गोष्टींसाठी धन्यवाद दे आणि 3 गोष्टींसाठी प्रार्थना कर. मन हळूहळू आता बदलू लागतील. लक्षात ठेव, तू एकटा नाहीस आहे. तुझ्या त्या प्रत्येक श्वासात स्वामींचा आशीर्वाद आहे. एवढं फक्त तुझी मागणी दिसत नाही, तर आता तुझं मन दिसतं. मन स्वच्छ असेल तर मार्ग आपोआप मोकळा होतो. तू कदाचित खूप दिवसांपासून थांबला आहेस, आता वाट पाहतो आहेस. किती वेळा तू आता आशा धरली, किती वेळा निराश झाला, पण तरी आज इथे उभा आहे. म्हणजे आता तुझ्या आता अजूनही विश्वास जिवंत आहे. आज जिथे आता विश्वास जिवंत असतो तिथे आता चमत्कार दूर नसतात. आज जर आता तुझ्या डोळ्यात पाणी असले तर तू कमकुवतपणाचं चिन्ह नाही, ते मन जिवंत असल्याचं चिन्ह आहे. रडणं लाजरवीपणा नाही आहे, पण आता रडून थांबणं योग्य नाही. उठ, आता स्वतःवर सावर आणि पुन्हा एकदा आता विश्वास धर. तुझ्या आता घरात आता काही आता लोक कदाचित शांत असतील, काही चिडचिडे असतील, काही निराशा असतील, पण त्याच्याही आता मन एक आशा आहे, हे सगळं आता ठीक होईल. पण तू त्या आशेचा दिवा हो. घरात राग पेटवणार नको, तर शांतता पसरवणार आहो. कधी कधी मोठे बदल आता कृतीतून होत नाही, ते तर छोट्या सवयीने होतात. सकाळी उठून आता नमस्कार, धन्यवाद मन, कौतुक करत, चूक मान्य कर. ही छोटी पावले मोठं सुख देतात. बाळ, इच्छा पूर्ण व्हायची असेल तर स्वतःलाही प्रश्न विचार, मी खरोखर तयार आहे का? तयार म्हणजे फक्त मिळवायचं नाही, तर टिकवायचं असतं. यश टिकवायचा संयम लागतो, संपत्ती टिकवायला शहाणपण लागतो, नातं टिकवायला प्रेम लागतं. आज तू जे काय मागतोय ते मिळाल्यावर तू जे काय जपशील का? जर उत्तर हो असेल तर निर्धार मजबूत ठेव. तुझ्या मनात अजूनही भूतकाळाच्या जखमा असतील, कोणी शब्दाने दुखावला असेल, कोणी आता साथ सोडली असेल. त्यात लोक आता तुला मजबूत बनवत गेले, ज्याच्यामुळे आता तू शिकलास, तुझं मन मोठं झालं, तू वास्तव समजला. म्हणून आता राग नको ठेवू, अनुभव आता म्हणून स्वीकार. आज इच्छा मागताना एक गोष्ट अजून सांग, मला आता योग्य लोकांची तर साथ दे, कारण चुकीच्या संगतीत येतो योग्य इच्छा तर देखील अपूर्ण राहते, आणि योग्य आता संगतीत आता लहान इच्छा देखील मोठं रूप घेतात. तुझं आयुष्य अजून मोठं असतं. आज जे काय अर्थ वाटतात ते उद्या आठवणी होतील. एक दिवस तू मागे वळून बघशील आणि म्हणशील त्या ठिकाणी तर दिवसाने मला आता घडवलं.
म्हणून आज निराशा होऊ नकोस. विश्वास ठेव, कृतज्ञ राहा आणि प्रयत्न करत राहा. इच्छा पूर्ण होईल, पण योग्य वेळी. उशीर झाला म्हणून देव विसरला असं होत नाही. तो तर तुझी तयारी पाहतो, तुझी सहनशक्ती वाढवतोय, तुझा आता आत्मविश्वास मजबूत करत आहे. तुझ्या घरात आनंद येणार आहे, तुझ्या मनात शांतता येणार आहे, तुझ्या आयुष्यात नवा आनंदाचा सुरू होणार आहे. कधी कधी आपल्याला वाटतं देवा एवढी तर छोटीशी गोष्ट हवी आहे, पण देव आता जेव्हा देतो तेव्हा तो आता छोट्या गोष्टीसोबत धडा देतो, अनुभव देतो आणि ताकदही देतो. तू मागितली इच्छा पूर्ण होईल, पण त्याआधी तुला आता स्वतःला ओळखायला लागेल बाळा. तू खूप काही सहन केलंय. लोकांनी कदाचित तुला तर समजून घेतलं नाही, तुझ्या प्रयत्नाची कदर केली नाही, तुझ्या आता शांततेचा अर्थ दुभवला आहे. त्यामुळे आता आपण देवाने पाहिलं, तू आता जेव्हा एकट्यात रडल्या तेव्हा आता स्वतःशी बोललास, जेव्हा आता हार मानण्याची आता वेळ आली तरी उठला, तो त्या प्रत्येक क्षणात नोंदला गेलाय. आज तुझ्या वळणावर उभा आहेस, तिथून आता तुझे आयुष्य बदलणार आहे, पण बदलेल. पण जे आता नेहमी गोंधळात नसतो, तो शांतपणे घडतो. जसं झाड वाढतं तसं नदीने वाहते, तसं तुझं आयुष्य आता पुढे सरकत आहे. बाळा, तुला ते कधी स्वतःवर अभिमान वाटला आहे का? ही परिस्थिती अजूनही चुकीच्या मार्गावर गेला नाहीस. तू रागात चुकीचं बोललं नाही, तू त्या दुःखातही कोणाचं वाईट केलं नाही. हीच तर तुझी खरी श्रीमंती. आज इच्छा पूर्ण होण्याचा आता दिवस असेल तर कधी आता तुझ्या आता मनात कृतज्ञता येऊ दे. कृतज्ञता म्हणजे काय? आज जरी तर सगळं पूर्ण नसेल तरी ते काय आहे त्याबद्दल धन्यवाद दे. तुझ्याकडे कुटुंब आहे, धन्यवाद. तुझ्याकडे मेहनत करण्याची ताकद आहे, धन्यवाद. तुझ्याकडे स्वप्न आता पाहण्याची हिंमत आहे, धन्यवाद. ज्याच्याकडे कृतज्ञता असते त्याच्याकडे तर कृपा थांबते. बाळा, तू आजपासून खूप आता वेगळं आता पडला आहे. तू आता पण प्रत्येक वेळी उठलास, ही तर तुझ्या तर खरी ओळख आहे. लोकांना वाटलं त्याला तर सगळं सहन मिळालं, आता पण तुला तर माहीत आहे त्या आता प्रत्येक यशामागे किती आता झोप आता न लागलेली रात्री आहे. आता तू जे काय मागितलं आहे ते आता तुला मिळालं आहे, तर तू काय करशील? सगळ्यांसमोर तर आनंद साजरा करशील की शांतपणे देवासमोर आता आभार मानशील? दोन्ही आता कर. आपण नम्रता सोडू नकोस. यश टिकवायचं असेल तर मन आता सादर ठेवा तर लागतं. बाळा, आता एक दिवस तुझ्या घरात अचानक आता हसून फुटेल. कदाचित फोनवरून बातमी येईल, कदाचित एखादा कागद येईल, कदाचित एखादा आता दार उघडेल आणि त्या क्षणी तू मागे वळून बघशील. त्या सगळ्या त्या कठीण दिवसांकडे तुला तर जाणवेल, त्या दिवसांशिवाय हा दिवस मिळाला नसता. दुःख तर आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला तयार करतात. तुझ्या आयुष्यातील आता प्रत्येक कठीण क्षण एक पायरी होता. आता तू आता उंचावर पोहोचतो आहेस. बाळ, तुझ्या मनात अजूनही एखादी भीती असेल, हे सगळं तर खरंच होईल का? होईल. पण लक्षात ठेव, विश्वास हा दररोज जपावा लागतो. जसा दिवा रोज लावावा लागतो, तसं आता मनात आशेचा दिवा रोज पेटवावा लागतो. आज इच्छा तू आता पूर्ण होईल असं ऐकलंच आहेस, तर उद्यापासून तुझे प्रत्येक आता दुपट्टी होईल. त्यामुळे आता कारण देव मदत करतो, पण एक पाऊल आपल्यालाच टाकावं लागतं. बाळ, तुझं आयुष्यात इतरांपेक्षा वेगळं असू शकतं, तुझा मार्ग कठीण असू शकतो, पण तुझं गंतव्य सुंदर आहे. बाळ, आयुष्याचा प्रवास लांब आहे, मग त्यात चढ उतार येणारच आहे. कधी कधी आनंद तरी एखादी परीक्षा, पण प्रत्येक टप्प्यावर तू एकटा नसतो. तुझ्या मनात कधी शंका असते, मी आता योग्य मार्गावर आहे का? तेव्हा तर शांत बस आणि आतल्या आता आवाजाकडे लक्ष दे. तो तर तुला आता चुकीच्या त्या दिशेला तर नेणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मन आता स्वच्छ असेल तर मार्ग आपोआप मोकळा होतो. तू दुसऱ्यांचा तर वाईट कधीच मागू नको. ज्याचे दुखावलं त्यांना माफ कर, कारण क्षमा केल्यावर मन आता जागा निर्माण होते आणि त्या जागेत आनंद येतो. आजपासून स्वतःला जप, तुझी तब्येत जप, तुझं मन जप, तुझी नाती जप. जीवन फार नाजूक आहे. एक वाईट शब्द नातं तोडू शकतो, एक प्रेमाचा शब्द नातं वाचवू शकतो. स्वामी समर्थ म्हणतात, तू जिथे जाशील तिथे चांगलपणाची छाप ठेव. लोक तर तुझं यश विसरतील, पण तुझं तर मन लक्षात ठेवते. आज एक चांगला निर्णय घे. रोज थोडंसं स्वतःशी वाच, थोडंसं आता देवाचं नाव घे, थोडंसं शांततेत बस. तुझ्या घरात आनंद हवा असेल तर तू आता सर्वात कर. तुझ्या चेहऱ्यावर तर हसू ठेव, तुझ्या बोलण्यात प्रेम ठेव. स्वामी समर्थ आशीर्वाद देतात. तुझ्या आयुष्यात योग्य वेळ येऊ दे, तुझ्या प्रयत्नांना योग्य फळ मिळू दे, तुझ्या मनात कायम समाधान राहू दे. बाळा, आता घाई करू नकोस. देवावर विश्वास ठेव आणि प्रत्येक दिवस कृतज्ञ जग, कारण शेवटी इच्छा पूर्ण होणं महत्त्वाचं नाही, तर मन आनंदी राहणं महत्त्वाचं आहे. पण अजून थोडंसं मन लावून एक तुझ्या आयुष्यात जी काय उलथापालथ चालू आहे ती वाया जाणार नाही. प्रत्येक वेळेला एक शिकवण असते आणि प्रत्येक शिकवणीत पुढचा त्या मार्ग लपलेला असतो. तुला आता वाटतं तर सगळं तुझ्या विरुद्ध चालतंय, कामाची अडचण, नात्यात गैरसमज, पैशाची चिंता, मनात अस्वस्थता. पण जर आता थांबून बघ, तू अजूनही उभा आहेस, तू अजूनही हार मानली नाहीस. तुझी आता हीच ते जिंक आहे. स्वामी म्हणतात, तू पडलं नाहीस म्हणजे आता तू अजून संधी आहे. बाळा, जीवनात कधी कधी शांतता येण्याआधी वादळ येतं. वादळ झाडाची सुकलेली पानं गळतं, जेणेकरून नवीन पाऊलवी आता फुटू शकेल. तुझ्या आयुष्यातली काही माणसं दूर गेली,
काही नाती तुटली, काही स्वप्नात अपूर्ण राहिली, पण कदाचित ती तुझ्या भल्यासाठीच होती. जे नातं तुटून गेलं ते कदाचित तुझ्या मनाला तर जखम देत होतं. जे आता काम हातातून निसटलं ते कदाचित तुझ्या आता मोठ्या संधीपासून अडवत होतं. स्वामी समर्थ म्हणतात, मी जे काळ काढून घेतो त्याची जागा काहीतरी चांगली घेतं. आजपासून तुझ्या मनात अजूनही भीती आहे, काय होईल, कसं होईल, ही 2 वाक्य तुला त्रास देतात. पण लक्षात ठेव, उद्याची चिंता आजचा आनंदाचा चोरतं. आजचा दिवस पूर्ण मनाने जग. आज जे काम हातात आहे ते तर कर. उद्याची व्यवस्था तर स्वामी करतील. तुझ्या आता घरात जर कोणी आजारी असेल तर धीर दे. रुग्णाला औषधाचं जितकं महत्त्वाचं आहे तितकं आधाराचा शब्द महत्त्वाचा, मी आहे. हे 2 शब्द तर एखाद्या जगण्याची ताकद देतात. तुझ्या आयुष्यात कधी कधी तुला ते कमी लेखलं गेलं आहे, तुझ्या मेहनतीत दुर्लक्ष झालं आहे, तुझ्या तर योग्य मान मिळालं नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, जगाचं प्रमाण वेगळं, माझं प्रमाण वेगळं. तुझ्या मनाची आता प्रामाणिकता माझ्या दृष्टीने आता सर्वात मोठी आहे. तू जर इमानदारीने जगलास तर यश आता उशिरा येईल पण स्थिर येईल. बाळा, आता स्वतःवर शंका घेणं थांबव. तुझ्या खूप क्षमता आहे, तू अजून स्वतःला पूर्ण ओळखलं नाही. रोज एक आता नवं कौशल्य शिक, रोज एक चांगली सवय लाव, रोज एक चूक आता सुधार. हो, तुझं आयुष्य बदलायला लागेल. स्वामी म्हणतात, मोठे तर बदल आता छोटे पावलाने होतं. आज घरात शांतच नसेल तर ते शांत राहा. कोणी आता तुला समजत नसेल तर तू समजून घे, कारण जो काही समजून घेतो तोच नातं टिकवतो. तुझ्या आता मुलांसाठी तू हिरो आहेस. तुझ्या तर नाते तर शक्ती दिसते. म्हणूनच त्यांच्यासमोर कधी कधी हस, त्यांच्यासमोर खेळ, त्यांच्याला वेळ दे. हा वेळ परत येत नाही. तुझ्या जोडीदाराला तुझी तर साथ हवी आहे. कदाचित शब्दात नाही सांगत, पण मनात अपेक्षा आहे. एक छोटा कौतुकाचा शब्द नाता पुन्हा जिवंत करतो. स्वामी म्हणतात, प्रेम दाखवायला कंजूसी करू नको. तुझ्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येतील, पण त्यासाठी संयम ठेव. अचानक श्रीमंतीपेक्षा हळूहळू वाढलेली प्रगती टिकते. तुझ्या मनात कधी कधी नकारात्मक विचार येतात. मी अपयशी आहे, माझ्याकडून होत नाही, हे विचार तर लगेच थांबतात. कारण आता विचारांचं भविष्य तयार असतात. रोज आता सकाळी आरशात बघ आणि आता स्वतःला सांग, मी सक्षम आहे, मी प्रयत्नशील आहे, मी हार मानणार नाही. स्वामी विश्वास हा सर्वात मोठा मंत्र आहे. तू जिथे अडकतोय तिथे आता अनुभव मिळतो, तू जिथे हारतोय तिथे आता शिकतो. म्हणून अपयशाला घाबरू नको. तुझ्या आयुष्यात एक सुंदर काळ येणार आहे, तिथे तुला स्थैर्य मिळेल, मनात शांती मिळेल, घरात आनंद नांदेल. आज फक्त श्रद्धा जग. कोणाचं वाईट करू नकोस, कोणावर मत्सर करू नकोस. स्वतःला काम आता प्रामाणिकपणे कर, बाकी स्वामी पाहतील. जेव्हा मनात खूप अस्वस्थ होईल तेव्हा आता डोळे मिटून शांतपणे जप आणि असं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप तुझ्या हृदयाला धीर देईल, तुझ्या डोळ्यात आशा देईल, तुझ्या पावलांना दिशा देईल. बाळ, लक्षात ठेव, तू एकटं नाही, तुझ्या मागे स्वामींचा हात आहे. तुझं चांगलं होणार आहे, तुझ्या घरात प्रकाशता वाढणार आहे, तुझ्या आयुष्यात आनंद फुलणार आहे. आज तू जर पैशासाठी प्रार्थना करत असशील तर त्यासोबत बुद्धी माग, तो पैसा आता योग्य वापरण्याची आहे. आज तू जर नोकरीसाठी प्रार्थना करत असशील तर त्यासोबत ताकद माग, प्रामाणिकपणे काम कर. आज तू जर आता नातं टिकवण्यासाठी प्रार्थना करत असशील तर त्यासोबत आता संयम माग. समजून घेण्याची इच्छा पूर्ण होणे म्हणजे झोप आहे, ती टिकवणं कठीण आहे. म्हणत स्वतःला विचार, मी आता तयार आहे का? तुझ्या घरात जे काही वातावरण आहे ना ते आता एका दिवसात तयार झाले नाही, ते सवयीने तयार झाले. आता बदल हवा असेल तर आता नवीन सवयी आता तयार कराव्या लागतील. रोज थोडासा वेळ कुटुंबासाठी ठेव. रोज किमान आता एकदा तरी हस, कोणाचं कौतुक तरी कर. ही छोट्या ते कामं मोठा फरक घडवतात. बाळा, आता तुला माहिती आहे का तुझ्या त्या शब्दांची किती ताकद आहे? तू जर आता म्हणाला सगळं तर वाईट आहे तर आता मन मान्य कर. तू जर म्हणाला सगळं तर ठीक होईल तर मन त्यासाठी काम करायला लागतं. म्हणून आजपासून शब्द आता जपून वापर. तुझ्या आता घरात शांतता हवी असेल तर तू आधी शांत हो. तुझ्या त्या घरात आनंद हवा असेल तर तू आधी आनंद पसरव. तुझ्या त्या घरात विश्वास हवा असेल तर तू आधी विश्वास दाखव. देव फक्त बाहेर बसलेला नाही, तो तुझ्या पृथ्वीत आहे. तू एखाद्याला माफ केलं तर तिथे देव आहे. तू एखाद्याला आधार दिला तिथे देव आहे. तुझ्या आता स्वतःवर विश्वास ठेवला तिथे देव आहे. बाळा, कधी कधी आयुष्यात आपल्याला आता तोडत नाही, ते आपल्याला वाकवतं. वाकलेलं झाड आता वादळ टिकतं, ताट उभं असलेलं तुटतं. म्हणून तर थोडंसं नम्र हो, थोडंसं लवचिक हो. अहंकार सोड, मीच बरोबर हा विचार सोड. घर आता जिंकायचं असेल तर वाद जिंकण्याची गरज असते. नातं मोठं ठेवा, अहंकार छोटा ठेवा. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे. आज जे काही अशक्य वाटते ते उद्या शक्य होईल. फक्त आज हार मान नकोस. थोडासा तू थकलास, ठीक आहे, थोडासा आराम कर, पण तू थांबू नकोस. तू दुखावलास, ठीक आहे, रड, पण तू आता कडू होऊ नको. तू अपयशी झाला, ठीक आहे, शिक, पण त्या स्वतःला तर कमी समजू नको. बाळा, तुझ्यात एक आग आहे, ती तर तू विसर इतकं. आता इच्छा मागताना तू आता ती आग पुन्हा पेटव. मला धैर्य दे, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे, मला आता माझ्या घरासाठी मजबूत बनव. हीच तर प्रार्थना आता कधी रिकामी जात नाही. आणि हो, जर इच्छा आता पूर्ण झाली तर इतरांना विसरू नकोस. ज्या ठिकाणी आता कठीण काळात साथ दिली त्यांचे आभार मान. कृतज्ञता हाच सुख आता मी टिकवण्याचा पाया. बाळा, हे लक्षात ठेव, देव आता वेळ घेतो
पण तो अचूक देतो. उशीर म्हणजे नकार नाही, उशीर म्हणजे तयारी. मी तुझी आता तयारी सुरू करतोय. तुझं मन घडवत आहे, तुझा आता विश्वास मजबूत होतोय. आज आता फक्त श्रद्धा जप. रोज सकाळी उठून स्वतःला सांग, मी घाबरणार नाही, मी हार मानणार नाही, माझ्यासाठी चांगलं घडत आहे. मी आता खूप वेळा स्वतःला विचारलं, मी इतका प्रयत्न करतोय तरी काही जमत नाही. देव माझा ऐकतोय का? माझ्या आता नशिबात खरंच आनंद आहे का? हे प्रश्न विचारत आता मनाला टोचतात. रात्री उशिरा झोप येत नाही तेव्हा हेच तर विचार डोक्यात फिरत राहतात. छताकडे बघत तू शांतपणे पडून आता राहतो आणि आतून मन कोसळत असतं. बाळा, तू आता प्रत्येक क्षण आता देवाने पाहिलाय. तू जेव्हा आता कुणाला न सांगता ताण सहन केलाय, जेव्हा त्या घरच्यांसमोर मजबूत राहिले, तेव्हा स्वतःच्या मनाला समजवलं सगळं ठीक होईल, तेव्हा देव तुझ्या पाठीशी उभा होता. आज जर तर तू इच्छा पूर्ण होणारच असेल तर ती तुझ्या त्या संयमामुळे, तुझ्या त्या स्वभावामुळे, तुझ्या तसाच्या मनामुळे. आज तर पुढे काय इच्छा पूर्ण झाली की आयुष्य थांबत नाही, उलट तर नवा अध्याय सुरू होतो. तुला कदाचित नवीन जबाबदारी मिळते, नवा मार्ग मिळते, नवीन लोक भेटतील, नवीन निर्णय घ्यावे लागतील आणि त्या प्रत्येक टप्प्यावर आजचा संघर्ष तुला तर मजबूत ठेवेल. काही गोष्ट मनात खोलवर करून ठेव. तुझं तर मूल्य त्या परिस्थितीवर ठरत नाही. आज तू अडचणीत आहेस म्हणून तर तू कमी नाहीस. आज तुझ्याकडे कमी आहे म्हणून तू अपुरा नाहीस. तुझी आता किंमत तुझ्या मनाने ठरते, तुझ्या कृतीने ठरते, तुझ्या प्रामाणिकपणाने ठरते. तू अजूनही चांगला आहेस, तू अजूनही प्रयत्नशील आहे, तू अजूनही उभा आहे. ही तुझी झिंक आहे. बाळा, आता तुला आता आठवतंय का ते दिवस जेव्हा तर सगळं तुझ्या विरोधात वाटत होतं? माणसं दूर जात होती, संधी हातात निसटत होत्या, विश्वास डळमळत होता, पण तरी तू म्हणाला मी थांबणार नाही. आज तो निर्धार तुझ्यासमोर फळ घेऊन उभा आहे. इच्छा पूर्ण होण्याचा आनंद क्षणिक असतो, पण त्या इच्छेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आयुष्यभर ताकद देतो. बाळा, जेव्हा तर तुला यश मिळेल तेव्हा त्या यशात तुझ्या आईच्या कष्ट असतील, तुझ्या वडिलांची सावली असतील, घरच्यांचे आशीर्वाद असतील, त्यांना विसरू नकोस. ज्यांनी तुझी कठीण काळात साथ दिली त्यांना कधी दूर नकोस करू. कारण सुखात आता साथ देणारे अनेक असतात, पण दुःखात उभे राहणारे खरे असतात. बाळा, एक दिवस तू शांतपणे देवासमोर उभा राहशील आणि म्हणशील, देवा, आता तू आता उशीर केला पण अन्याय केला. तू आता दिवस तुझ्या आता डोळ्यात समाधान आणेल. आज तुझ्या त्या मनाला आता अजून थोडीशी काळजी असेल, थोडंसं समोर असेल, पण विश्वास वाढवू दे. ते आता तू मागशील आहेस ते आता फक्त मिळण्यासाठी नाही, ते जपण्यासाठी आहे. पैसा मिळाला तर समजूतदारपणे वापर, सन्मान मिळाला तर नम्र राहा, नवीन संधी मिळाली तर मेहनत वाढव. कारण देव देतो पण टिकवणं आपल्यावरच असतं. बाळा, तुझ्या तर घरात आता हळूहळू उजेड वाढे. पूर्वी जिथे आता चिंता होती तिथे आता योजना असतील, पूर्वी जिथे शांतता सुरू असते तिथे आता मोठ्याने हसू असेल आणि आता तुझ्या हसण्याचा तुझ्या संघर्षाचा गंध असेल. तू एक दिवस आता मागे वळून बघशील आणि त्या काळाला धन्यवाद देशील, कारण त्या काळाने आता तुला घडवलंय. जर आता सगळं सहज मिळालं असतं तर तुला कधी आता मिळाली नसती, कळाली नसती. आज तुला प्रत्येक छोट्या आनंदाची किंमत कळली आहे, कारण आता दुःखात अनुभवलं आहेस. बाळा, जीवन आता तुला अजून आता खूप काही देणार आहे. फक्त तू इच्छा पूर्ण होणं हा शेवट नाही, तो सुरुवात आहे. नवीन स्वप्न पहा, नवीन ध्येय ठरवा, पण आता मनात नेहमी नम्रता ठेवा. स्वामी समर्थ तुला सांगताय, बाळा, तुझा हात मी आता सोडणार नाही. तू पडला तरी उचलणार, तू रडशील तरी मी आता शांत करणार, तू यशस्वी होशील तर तुला आता योग्य मार्ग दाखवणार. या शब्दांवर विश्वास ठेव. आता घाबरू नकोस, आता शंका करू नकोस, आता मागे हटू नको. तुझ्या आयुष्यातला हा टप्पा तुझ्या धैर्याचा बक्षीस आहे. तुझी आता तुझी काही इच्छा पूर्ण होईल तेव्हा आता फक्त एक काम कर, देवाची आभार मान, आई वडिलांना मिठी मार आणि स्वतःला सांग, मी आता हार मानली नाही आहे म्हणून आज हा दिवस पाहतोय. रातचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जरा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.